तुम्हाला पण कोजागिरी पौर्णिमा आणि आयुर्वेदाचा काय संबंध आहे हे जाणून घ्यायचं आहे का? चला बघूया. शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं. शरद ऋतूमध्ये येणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र निरभ्र आकाश, सर्वत्र चांदणं असतं, थंड शीतल गार वारा वाहत असतो. शरद ऋतू हा पित्त प्रकोपक आहे, म्हणजेच नैसर्गिकरित्या शरीरामध्ये पित्तदोष वाढलेला असतो. म्हणूनच पित्त दोष कमी करणाऱ्या गोष्टी आवर्जून करणं या ऋतूमध्ये अपेक्षित आहे. आता शरद ऋतूमध्ये उष्णता खूप असते, म्हणजे दिवसा सूर्य खूप प्रखर असतो. त्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते, पित्तदोष वाढतो. म्हणूनच या पौर्णिमेचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, पित्तदोष कमी करण्यासाठी या दिवशी आपण जागरण करणं गरजेचं आहे. आता जागरण करून घरात बसायचं आहे का? तर नाही. जागरण करण्यासाठी आपण अंगणामध्ये जाऊ शकतो, गच्चीमध्ये जाऊ शकतो, की जेणेकरून या पौर्णिमेच्या दिवशी जो प्रखर चंद्र आहे, त्याची जी चंद्रकिरणं आहेत, तर ती आपल्या अंगावरती पडतील आणि आपल्या शरीरातील पित्तदोष, उष्णता कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता इथे कोजागर असा शब्द आलेला आहे. म्हणजे कोण जागणार आहे? ज्या ज्या व्यक्ती या दिवशी जागरण करतील आणि चंद्राची शीतलता आपल्या शरीरावरती घेतील, अशा व्यक्तींना याचा नक्कीच फायदा होणार आहे. आता या दिवशी आपण दुधाचं देखील सेवन करतो. म्हणजे दूध गरम करून त्याचं सेवन करायचंय. आता इथं दूध बासुंदीसारखं आटवून मग त्याचं सेवन करू नका. यामध्ये प्रमाणात साखर घालायची आहे. आता दूध आणि साखर हे दोन्ही पित्त शमन करणार आहे. यामध्ये आपण सुगंध देण्यासाठी वेलदोडा, केशर यांचा समावेश करू शकतो. ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, अशा व्यक्ती दुधामध्ये साखर, वेलदोडा आणि जायफळ यांचा समावेश करून सेवन करू शकतात. किंवा ज्यांना झोप कमी येते, अशा व्यक्ती जायफळ घातलेल्या दुधाचं सेवन नक्कीच करू शकता. मात्र या दिवशी दुधासोबत विधायी पदार्थांचं सेवन करू नका. म्हणजे तिखट, तेलकट पदार्थांचा समावेश आहारामध्ये करू नका, की जेणेकरून शरीरामध्ये पित्तदोष वाढेल.